नमस्कार प्रेक्षकांनो. मंजूने आता पप्प्याला पकडलेलं असतं कारण ती त्याच्या पाठलाग करत असते. कारण तिला दिसतं की ही तर सत्याची होणारी बायको आहे, ही कशी काय या रस्त्याने चालली आहे. तेव्हा आता ती एकदम पप्प्याच्या समोर येते, म्हणजे स्वातीच्या समोर येते. तेव्हा आता पप्प्या खूप घाबरतो. पप्प्या म्हणतो ही मंजू दीदी इथे काय करते आहे. तेव्हा आता पप्प्या तिथून पळ काढत सुटतो. तर आता मंजूसुद्धा त्याच्या मागे मागे पळते. तर पप्पा एका ठिकाणी जातो, पण मंजू त्याला पळत पळत पकडूनच घेते आणि म्हणते, काय ग अय स्वाती, तू सत्याची होणारी बायको आहेस ना, मग अशी काय पडते आहे. आणि हे काय तुझं, म्हणजे ती त्याच्या डोक्याला हात लावते तर डायरेक्ट तिचं वीकच हातात येतं, म्हणजे त्याची केसच हातात येतात. तेव्हा आता मंजू त्याला चिडवत असते, ए टकली व सत्याची होणारी बायको टकली, सत्याची होणारी बायको टकली असं चिडवत असते. तेव्हा आता पप्प्याला काही समजत नसतं काय करायचं काय नाही. पण पप्प्या म्हणतो की मंजू दिदीच्या तोंडाचा काहीतरी वास येतोय, मंजू दिदीने काहीतरी घेतलेला आहे. नशेमध्ये असते मंजू, त्या नशेमध्ये ती बोलत असते. तुला माहिती का, तू सत्यासोबत का लग्न करते आहे, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, तू मध्ये का आली आमच्या. आता पप्प्याला काही समजत नसतं. पप्प्या खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता मंजू परत म्हणते, सत्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण तू आल्यापासून आमच्या दोघांमधलं प्रेम हे झालं. तो माझ्यावर नाही प्रेम करत तर तो तुझ्यावर प्रेम करतो, काय तर म्हणे तुझ्यासोबत लग्न करतो आहे. मंजू शुद्धीत नसते. तेव्हा आता मंजू परत म्हणते, ए पप्प्या, म्हणजे तिकीने परत पप्प्याचा चेहरा बघते. तिला असं वाटतं की पप्प्या भावा तू आहे इथे, आणि मग ती कुठे गेली. तेव्हा आता तो म्हणतो, ती पळाली, ती पुढे गेली. ती शुद्धीत असण्याचं त्याच्यामुळे तिला काही समजतच नाही. पप्प्या तू इथे काय करतो आहे, आणि हे बघ ना सत्य तिकडे लग्न करतो आहे, बघ मला सोडून, असं ती सांगत असते पप्प्याला. तेव्हा आता पप्प्याच्या ड्रेसमधले संत्रेसुद्धा खाली पडून जातात. आता मंजू त्या स्वातीच्या मागे पळत सुटते. तर आता पप्प्या म्हणतो, ते मंजू दिदी ती गेली पुढे, तू ये इकडे. तेव्हा आता पप्प्या तिला एका ठिकाणी बसवतो आणि म्हणतो, मंजू दिदी तू काय करते आहेस, तू स्वतःला जाऊन भेट ना, तू त्याला सगळं व्यवस्थित सांग ना. तेव्हा आता मंजू म्हणते, मी तेच तर काम करते आहे, मी त्याला सांगायचा प्रयत्न करते, पण तो ऐकायलाच तयार नाही. तो माझं काहीच ऐकून घेत नाही. तो त्या मुलीसोबत गुलू काय करतो, रोमॅन्स काय करतो, तिला पकडून काय बसतो, हे सगळं आता मंजू त्याला सांगत असते. तेव्हा आता पप्प्या सांगतो, मंजू दिदी हे बघ माझं ऐक, तू की नाही सत्यदादाकडे जा, सत्यदादाला तू सांगितलं ना तर सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आता मंजू म्हणते, खरंच सगळं व्यवस्थित होईल, सत्य माझ्यासोबत लग्न करेल मग. तर पप्प्या म्हणतो हो. पप्प्या म्हणतो परत, हे बघ मंजू दिदी तू एक काम कर, तू आहे ना सत्यदादाला अख्ख्या साताऱ्यासमोर सांग, जगासमोर सांग की तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे, की बघ सत्य तुझ्या जवळ येईल. तेव्हा आता मंजूला काही शुद्ध नसते, पण तरी ती उभी राहत वरती चढते आणि म्हणते, सत्या माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अख्ख्या साताऱ्यासमोर सांगते मी की सत्याशी माझं मनापासून प्रेम आहे असं सांगते. तेवढं आता ती पळते तर डायरेक्ट सत्याच तिला झेलतो, सत्याच्याच हातामध्ये ती पडते. तेव्हा आता सत्या तिला घेऊन जातो. तर आता दुसऱ्या दिवशी मंजू झोपलेली असते. आता सत्या आणि बलमा, सत्य लग्नाचे कपडे घालत असतो. तेव्हा आता सत्या म्हणतो, बलमा मला खूप टेन्शन आलंय रे, वाघमारे तिथे पोचतील की नाही पोचतील, आणि आजचा हा शेवटचा चान्स आहे की ते आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो की नाही. तेव्हा आता पप्पा हे ऐकतात आणि पप्पा म्हणतात की सत्या आजपर्यंत तू सगळं व्यवस्थित कामं करत आलेलं आहे, आणि तुझं मंजूवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस चांगलाच जाईल आणि तुझ्या मनासारखंच होईल. कारण मंजूनेच तुला चांगलं शिकवलं आहे, म्हणून तर तू माझं, म्हणजे आपण दोघी एकत्र आलो आहे असं त्याचे वडील त्याला सांगत असतात. तेव्हा आता बलमा म्हणतो, बस ना भावा, होईल ना सगळं व्यवस्थित. तेव्हा आता दुसरीकडे मम्मी साहेब पण छान नटून थटून बसलेले असतात, पण सपने तिथे येते आणि म्हणते, मम्मी साहेब चला ना, आवरा ना, आपल्याला जायचं आहे ना लग्नाला, आपल्याला जाऊबाई आणायची आहे घरामध्ये. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात, बघ ना सपने, माझी तर तयारी करायची इच्छासुद्धा नाही आहे, बघ ना नटावं थटावं पण वाटत नाही आहे, त्या काळा तोंडीला घेऊन यायचं आहे घरी, आणि कसं दिसतंय ते बुजगावणं, मला तर अजिबात आवडत नाही. आधीच मी सत्याची दुसरी बायको पण हाकलून दिली घरातनं, आता तिलाही जास्त दिवस नाही ठेवणार मी, तिलाही हाकलून लावेल. मला असं वाटत होतं की माझ्या पोराचं आता डिवोर्स झालं तर मी छान थाटामाटामध्ये लग्न करेल, छान भारी खानदानातली पोरगी शोधेल, तिचं खानदान भारी, तिचं सगळंच भारी, अशी खानदानातली पोरगी मला पाहिजे होती. पण ह्या सत्यानेही बुजगावणं घेऊन आला. कशी दिसते ती, तिच्याकडे बघून सुद्धा मला कसं तरी होतं. तेव्हा त्या सपनी म्हणते, हो ना मम्मी साहेब,
तेव्हा आता सपनीसुद्धा भरवत असते मम्मी साहेबांना. मग मम्मी साहेब ती आली की तुम्ही काय करणार, तर तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात मी काही नाही तिला पण या नेबरटसारखे हाकलून लावणार, तिला तर माझ्या हाताखालीच नांदायचं आहे ना, मग मी तिला हाकलून लावणार. तेव्हा आता मम्मी म्हणते ए सपने लिपस्टिक आण बरं, माझी लिपस्टिक राहिली आहे. तेव्हा आता मम्मी साहेब लिपस्टिक लावतात, आरशामध्ये बघत असतात. असं त्या दोघी सासू सुनांचं चालू असतं. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात ए सपने चल 4 व्हीलर काढायला लाव. तेव्हा आता सपने म्हणते हां ठीक आहे चला मग आपण निघूया. तर आता दुसरीकडे मंजूच्या घरी आत्याबाई पण नटलेल्या असतात. तेव्हा आत्याबाई मुद्दाम म्हणतात अहो चला की जायचं आहे ना आपल्याला लग्नाला, सत्याचं लग्न आहे आज. तेव्हा आता सुनंदे काय करते आहे तू, तांदूळ निवडते, सत्याच्या लग्नाच्या अक्षदा निवडते आहे का, कर तयार कर. तेव्हा आता आतोबा आलेला असतो आणि म्हणतो हे बघ रत्ना कसा दिसतो आहे मी, बघ छान स्प्रेसुद्धा मारतो आणि छान बोलतो पण, की हे बघ सगळ्या बाया माझ्याकडेच बघतील, माझ्यावरच फिदा होतील. तेव्हा आता रत्ना म्हणते कशा बाया तुम्हाला चिपकतात बघतेस ना मी, तुम्ही त्यांना चिपकतात की त्या तुम्हाला चिपकतात बघतेस मी. तेव्हा आता DJ चालू झालं की नाही तर DJ छान कपडे वगैरे घालून तयार असतो, तर आमरीसुद्धा तिथे पोचलेली असते. तेव्हा आता आत्याबाई म्हणतात आमरे तू काय एवढी नटली थटली गं, सत्याचं लग्न आहे आणि तू एवढी नटली थटली. तेव्हा आता आमरी म्हणते मग सत्यदाजीने आम्हाला पण सांगितलं आहे की लग्नाला या म्हणून, मग आम्ही पण तयार झालो, मी पण येणार आणि माझी मर्जी मी जाऊ का नको जाऊ, तुला काय करायचं आहे. तेव्हा आता आत्याबाई म्हणतात ठीक आहे चला आपण निघूया पुढे. तेव्हा आता DJ म्हणतो मम्मी तू जा पुढे मी येतोस. तेव्हा आता DJ सांगतो मम्मी म्हणजे की मामीला तू तयार कर आणि तिथे घेऊन ये लग्ना ठिकाणी, असं आमरीला तो सांगत असतो. तेव्हा आता DJला त्याची मम्मी हाक मारते तर तो निघून जातो. तर आता आमरी म्हणते मम्मी चल लग्नाला, सत्यदाजीने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, मग आपण तेवढंसुद्धा करायचं नाही, त्यांच्या बोलण्याचा मानसुद्धा ठेवायचा नाही का, तर चल. आता मंजूची आई म्हणते अगं त्याने आपल्या दिदीसोबत कसं केलं. तेव्हा आता आमरी म्हणते अगं आई हो झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करूया. तेव्हा आता तू तयार हो, मी तोपर्यंत बसते. तेव्हा आता आमरी तर मंजूला चिठ्ठी लिहिते आणि चिठ्ठीत लिहिते की दीदी आम्ही सत्यदाजींच्या लग्नाला जातो आहे आणि तुला यायचं असेल तर तू लग्न थांबवायला येऊ शकते, तू ये. तेव्हा आता ही चिठ्ठी ती मंजूच्या बाजूला ठेवते गादीवर. तेव्हा आता मंजू गाढ झोपलेली असते. तेव्हा आता आमरी आणि मंजूची आईसुद्धा निघून जातात. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सत्या मंदिरामध्ये वाट बघत असतात, तर गुरुजी म्हणतात की आता वरमाला तुम्ही घाला. तर सत्याला आणि पप्प्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आपण दोघांनी कसं काय वरमाला घालायची, मंजूचा अजून ठिकाणा नाही आहे, मंजूचा अजून पत्ता नाही आहे. तेव्हा आता सत्याच्या चेहऱ्यावर तर आडस पडलेल्या असतात. तेव्हा बलमाई खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि दुसरीकडे मंजू झोपलेली असते. मंजूला अजून कशाचाच ठाव ठिकाणा नसतो, कारण तिची नशा अजून उतरलेलीच नसते. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.